शालिनी भक्तिसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी पुराणांमधले देवी महात्मे सप्तशतीचे महात्मे पूर्ण मराठीमध्ये 13 अध्याय मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या खूप काही कमेंट्स आल्या होत्या की ताई हो आम्हाला देवी पुराण ऐकायचंय, तर मी देवी पुराण छोटस जे शॉर्टकट मधलं संक्षिप्त देवी पुराण माझ्याजवळ आहे। मराठीत 13 अध्याय संपूर्ण आहेत। ज्यांना वाचणे शक्य नसणार त्यांनी देवपूजा करता करता पण हे अध्याय श्रवण केले तरी आपली ही पूजा कुलदेवतेपर्यंत पोहोचून जाईल। स्वयंपाक करता करता पण तुम्ही हा अध्याय ऐकले तरी आपली ही श्रवण केलेले अध्याय कुलदेवतेपर्यंत पोहोचून जाईल आणि ह्या 9 दिवस सर्वांनी आपल्या आपल्या कुलदेवतेची सेवा सर्वात जास्त करायची आहे। शिवकथा सुद्धा आपण या 9 दिवस पर्यंत ऐकल्या तरी सुद्धा चालेल। कुठले तरी कथा, कुठले तरी पुराण, कुठले तरी अध्याय पण आपण 9 दिवस पर्यंत ऐकले तरी माता राणी आपल्यावर प्रसन्न होते। तर हे नवरात्रीचे 9 दिवस अतिशय अंबे माता, दुर्गा माता, अष्टलक्ष्मीचे अष्टरूपात अंबे माता ही प्रकट झाली। तिने शुंभ आणि निशुंभाचे वध केलेले आहे। अशा या मातेच्या अध्यायाचे वर्णन जेवढे केले तेवढे कमी आहे। तर या सप्तशतीचे देवी महात्मे अध्याय मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे। जर ज्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल त्यांनी शेअर करण्याचे करावे, म्हणजे ते सुद्धा या कथा ऐकतील आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा वेळ काढून तुम्ही ऐकण्याचे करावे। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी ही कथा ऐकत आहात ते सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव नाही तर ओम एम एम क्लीम चामुंडाई उच्चै नमः जय माता दी काहीतरी कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला तर बिलकुल विसरू नका। तर कमेंट सर्वांनी करायचे। जय माता दी लिहिले म्हणजे माता राणी आपल्या सोबत राहते, आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते। अशा या नवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। माता राणी तुम्हाला सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, बरकती, भरभराटी देव अंबे माता तुमच्या सर्व इच्छा चांगल्या लवकरात लवकर पूर्ण करो मी अशी माता राणीला प्रार्थना करते। आणि आज या सप्तशतीच्या संक्षिप्त देवी महात्मे मराठीमध्ये 13 अध्याय आहेत। मराठीत 13 अध्याय आपण ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सुसर्वदा। सप्तशती अर्थात श्री देवी महात्मे मराठी हा ग्रंथामध्ये 700 मंत्रमय श्लोक आहेत। त्यावरूनच सप्तशती हे नाव पडले आहे। हे देवी पुराण ज्यांच्या खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांनाच हे देवी पुराण ऐकायला भेटेल, वाचायला भेटेल आणि दुसऱ्यांना सांगायला, शेअर करायला भेटेल। खूप काही जन्माचे ज्यांचे पुण्य काही त्यांच्या पदरी जमा आहे असे हे देवी महात्मे ऐकणाऱ्याचे अनेक दोष सौम्य होतात किंवा नष्ट होतात किंवा मुळापासून नष्ट होऊन जातात आणि अनेक मनोकामना पुऱ्या होतात। नित्य सप्तशती पाठाने देवी पुराण लाभणारे पुण्य कधीच संपत नाही। जो कोणी हे देवी पुराण, महात्मे, भागवत जे पण ऐकेल हे देवी महात्मे त्याचे हे पुण्य कधीच संपत नाही। या 9 रात्रीचे पुण्य, शिवरात्री आणि नवरात्री असे 10 रात्री, या 10 रात्रींचे पुण्य अजन्म राहतं, अनंत राहतो, ज्याचा कधी क्षय नाही राहत। असे या पुण्यमयी कथा नक्की श्रवण करा, महात्मे नक्की श्रवण करा आणि नाही कधी यांचा तुम्हाला भास सुद्धा होणार नाही संकटांचा। तुम्हाला जे काही संकट येत असेल ते कोसो दूर राहील। अशा या देवी महात्म्याला एवढं महत्त्व दिले गेले आहे। नित्य याच्या वाचनाने किंवा ऐकण्याने सुद्धा देवी महात्म्य ऐकल्याने मनुष्याचं धैर्य वाढतो, भीती नष्ट होते, पराक्रम करण्याची इच्छा आणि ईर्ष्या उत्पन्न होते, स्वतःमधील विश्वास वाढतो, आरोग्य, अखंड सौभाग्यवती, ऐश्वर्य, सुख, समाधान लाभते, विनाकारण त्रास देणाऱ्या शत्रूंचा नाश होतो, मन शेवटी आत्मस्वरूपाकडे वळते, मोक्ष प्राप्ती होते। म्हणून हे देवी महात्मे नित्य ऐकून आत्मकल्याण साधावे। ज्यांना संस्कृत पोथी वाचता येणार नाही पण मराठीतलं हे तुम्हाला नक्की कळेल आणि अर्थ कळला म्हणजे आपल्याला लवकर लवकर समजतं आणि मनातील नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते। तसेच स्त्री, पुरुष, बालके, वृद्ध सर्वांना हे ऐकणे खूप चांगले आहे। कारण जो कोणी ऐकेल त्याला खूप काही पुण्य लागेल, खूप काही त्याच्या जन्माचे काही पुण्य असेल त्यालाच हा व्हिडिओ ऐकायला भेटेल, हे महात्म्य ऐकायला भेटेल। एक उदबत्ती देवीजवळ लावा। जर तुम्ही देवघरात
आहात वाचत आहात तर एक उदबत्ती देवीजवळ लावा, 2 लावा, एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली ती आपल्या घरात सर्वांना प्यायला द्या, मटक्यात टाका, घरात शिंपडा. याच्याने निगेटिव्ह ऊर्जा दूर जाते आणि देवी माताचा आशीर्वाद राहतो. मगच आपण आता व्हिडिओला अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अध्याय पहिला. मार्कंड ऋषी म्हणाले, पूर्वी स्वारचिष्य मन्वंतरात चैत्र वंशात जन्मलेला सुरत नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करणाऱ्या या राजावर एकदा महान संकट कोसळले. कोलाविद्यस्य नावाच्या शत्रूंनी त्या सुरत राजाशी युद्ध केले आणि त्याला जिंकले. दुर्दैवाने सुरत राजाचे प्रधान सुद्धा लोभी व नीच निघाले आणि राजाचा खजाना त्यांनी ताब्यात घेतला. तेव्हा राजा शिकारीच्या निमित्त करून एकटाच निसटला व एका घनघोर अरण्यात शिरला. त्या वनात एका ठिकाणी मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम करून पाहिला. तेथे अनेक अहिंस पशु आपल्या हिंसावृत्तीचा त्याग करून एकत्र राहिले होते. अनेक ऋषी व शिष्य आश्रमात साधना करीत होते. त्या ऋषींनी सुरत राजाचा सत्कार केला. त्यानंतर आश्रमात एका निवांत स्थळी जाऊन राजा परिस्थितीचे चिंतन करू लागला. माझ्या राज्याला व नगराला मी मुकलो, पण माझे सेवक धर्म ज्ञानाने वागून प्रजेचा प्रतिपाळ करीत असतील का? माझे प्रधान लोभी झाल्यामुळे खजाना रिकामा होऊन कदाचित प्रजेचे हाल चालल असतील असे वाटते. या प्रकारचे दुःख पूर्ण विचलित करीत असताना त्या सुरत राजाला एक व्यक्ती दिसली. राजाने त्याला विचारले, तुम्ही कोण? तुमचा चेहरा दुःखाने म्लान का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, महाराज, मी समाधी नावाचा मी वेश्य व्यापारी आहे. द्रव्य लोभाने दुष्ट झालेले माझे पुत्र स्त्री यांनी मला घरातून घालवून दिले आहे. आप्त व बांधव यांनी मला दूर लोटले आहे. त्यामुळे निराधार दुःखी असा मी येथे आलो आहे. परंतु या आप्त बांधवाबद्दल माझ्या मनातील ममता उसळून येत आहे. माझे आप्त मुली स्त्री आणि नोकर कसे वागत असतील, यांना कुठलेही दुःख तर प्राप्त झाले नाही ना, अशी चिंता अहर्निश मला लागू लागली आहे. हे ऐकून राजा उद्गारला, अहो, तुमच्याशी नीच वर्तन करणाऱ्या त्या नातेवाईकांवर तुमचा इतका जबरदस्ती स्नेह जडलाय, याचे मला खरोखरच खूप आश्चर्य वाटत आहे. तेव्हा वेश्य म्हणाला, आपण म्हणतो ते खरे आहे, पण माझे मन या माझ्या दुर्वृत्तीने बांधवाबद्दल स्नेहांचे वारंवार विचार का करते, निष्ठुर का होत नाही? मला तरी का हा मोह का येत आहे, मात्र उमजत नाही. यानंतर ते दोघी जण मुनीजवळ गेले आणि स्वतःच्या संसारातील आश्चर्ययुक्त स्नेहाबद्दल दोघांनी मोकळेपणाने त्यांना सांगितले. राजाबद्दल सुरत राजाची आपुलकी, गतवैभवाबद्दल ममत्व आणि समाधी वैश्याची निष्ठुर बांधवाबद्दलची ओढ ही आश्चर्य कोणत्या कारणाने असावी याबद्दल स्पष्टीकरण मुनींनी केले. मुनी म्हणाले, मनुष्य हे ज्ञानवान आहेत हे खरे, पण पशु पक्षी इत्यादी प्राणी आहार, निद्रा, भय, संसार याबद्दल ज्ञानीच असतात. यामुळे मनुष्य व इतर प्राणी या दृष्टीने समानच असतात. मुलाच्या पोषणाकरता स्वार्थवश होऊन आशेने माता पिता बद्ध होतात. मनुष्य प्राण्यातील आई बाप मुले आमचे पांग फेडतील, आम्हाला म्हातारपणी अंतर देणार नाही असा विचार करीत असतात. परंतु यात आश्चर्य नाही, कारण हा मोह उत्पन्न करणारी श्रीहरीची माया आहे. ही माया भगवान विष्णूची योग निद्रा आहे. ही माया रूपी भगवती जगन्माता आहे. जगाचे पोषण तीच करते. ज्ञानी लोकांची सुद्धा अंत करणे ती बलाने आकर्षून घेते आणि मोहाकडे त्यांना प्रवृत्त करते. संसार बंधन प्राप्त होण्यास तीच कारण आहे, पण मोक्ष प्राप्ती तिच्यातच प्रसादाने होते. म्हणून तिचीच भक्ती करणे सर्वश्रेष्ठ होय. मुनींचे स्पष्टकरण ऐकून चकित झालेल्या त्या सुरत राजाने विचारले, भगवान या देवीची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे स्वरूप याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगाल का? ते सर्व श्रवण करण्यास मी उत्सुक झालो आहे. मुनी म्हणाले, देव कार्याकरता व भक्तांवर अनुग्रह करण्याकरता ही शक्ती वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते, अवतार घेते. नित्य असूनही अनेक स्वरूपात प्रकट झाल्याने ती जगात निर्माण होते असे म्हटले जाते. पूर्वी ही पृथ्वी जलमय झाली असता भगवान विष्णू शेषावर बोलले व योग निद्रेत मग्न झाले व त्यावेळी मधु व कैटभ असे 2 असुर श्री विष्णूंच्या कानापासून निर्माण झाले. हे दैत्य ब्रह्मदेवास मारण्यास धावले. तेव्हा विश्वाची स्वामिनी, जगत उत्पन्न करणारी, जगाला जीव देणारी, जगाचा संहार करणारी श्री विष्णूंची निरोपमयी अशी ती जी भगवती निद्रा, तिची स्तुती तेजस्वी ब्रह्मदेव करू लागले. तू ओंकार स्वरूप आहेस, तू अमृत स्वरूप आहेस, तूच सध्या सावित्री विश्वजननी आहे. विश्वाची उत्पत्ती, धारणा, पोषण, शेवटी संहार हे माते तूच करतेस. विश्वाचे उत्पत्तीचे वेळी सृष्टी रूप, निरंतर रक्षण काळी स्थिती रूप, अंतकाळी संहार रूप जगन्माते तूच होतेस. महाविद्या, महामाया, महाबुद्धी, महासरस्वती मा तूच आहेस. महान मोह निर्माण करणारी अशी तूच महादेवी महेश्वरी आहे. सत्व, रजतम आणि युक्त अशी त्रिगुणात्मक प्रकृती तूच असून तुम्हाला अर्थ समजवले आहे. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण याचे खूप काही व्हिडिओमध्ये, तर इथं परत वर्णन आलंय. सत्व, रजतम आणि यांनी युक्त अशी प्रकृती तूच असून तुला कालरात्री, महारात्री, भयंकर अशी मोहरात्री म्हणतात. यशश्री ईश्वरी ही बुद्धी, लजो, पुष्टी, तुष्टी, शांती, वक्षाती शांती तूच आहेस. आपल्या हातात खडक, तलवार, शूल, भाला, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण
भूषंडी परी ही शस्त्रे धारण केल्यामुळे तू घोर भयंकर उग्र दिसतेस. तू सौम्य सौंदर्यवर्त आहे. सर्व ब्रह्म इंद्रादी देवतांमध्ये तूच श्रेष्ठ परमेश्वरी आहे. जगातील जे प्रत्येक अविनाशी सत आणि क्षणभंगर असतात त्यावरील सर्वातील मूळ शक्ती तूच आहेस. मी तुझी किती स्तुती केली तरी शब्द अपुरीच पडतील. सृष्टीचा पालन करता जो विष्णू भगवान त्यालाही केवळ तुझ्या प्रभावामुळे योग निद्रा आलेली आहे. विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर यांना देह धारण करण्यास तूच कारणीभूत झाली आहेस. हे भगवती तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे. तथापि यथाशक्ती मी तुझी प्रार्थना केली ती ऐकून हे या महाभयंकर मधु कैटभ दैत्यांना तू मोहात टाक. जगत स्वामी विष्णूंना त्वरित जागे कर आणि या राक्षसांना मारण्याची बुद्धी भगवंताच्या मनात उत्पन्न कर. तेव्हा ती योग माया विष्णूंना सोडून बाजूला उभी राहिली. यामुळे विष्णू जागे होऊन त्यांनी दैत्यांना पाहिले. ब्रह्मदेवावर धावून जाणाऱ्या त्या दैत्यांशी विष्णूशी बहुयुद्ध केले. 5 सहस्र युद्ध झाल्यावर मायांवती झालेले ते दैत्य विष्णूंना आपण होऊन म्हणाले, तुझ्यावर आम्ही संतुष्ट आहोत. तूच आमच्याकडे वर माग. तेव्हा माझ्याच हस्त तुम्हाला मृत्यू यावा. माझ्या हातानेच म्हणजे तुम्हाला मृत्यू यावा असा वर त्वरित विष्णूंनी मागितला. तेव्हा दैत्य म्हणाले, ठीक आहे, ही पृथ्वी आता जलमय आहे, तरी पाणी नसलेल्या ठिकाणी तू आमचा वध कर. चतुर अशा श्री विष्णूंनी आपले शरीर तात्काळ वाढवले आणि आपल्या मांडीवर त्या दैत्यांना ठेवून चक्राने त्यांचा वध केला. अध्याय 2. ऋषी म्हणाले, पूर्वी दैत्यांचा सेनापती जो महिषासूर त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचे राज्य घेतले. तेव्हा सर्व देव इंद्रासह शंकर व विष्णू यांच्याकडे गेले. सर्व हकीकत सांगून महिषासुराचा पराभव करावा अशी त्यांनी प्रार्थना केली. त्याबरोबर क्रोधाविष्ट झालेले विष्णू ब्रह्मदेव शंकराच्या मुखातून भयंकर तेज बाहेर आले. त्याच वेळी सर्व देवांच्या शरीरातून तेजांश बाहेर येऊन ते सर्व तेज एकरूप झाले. अति प्रचंड अशा या तेजाने दशा दिशाच व्यापला. सर्व देवांपासून एकत्र झालेल्या ते तेजाची स्त्रीरूपी मूर्ती झाली. हे पाहताच देवांनी तिच्या हाती आपापली शस्त्रे वायुद्य दिली. शंकराने त्रिशूळ, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने दाहक, वायूने धनुष्यबाण, इंद्राने व्रज आणि घंटा, यमाने दंड, वरुणाने पाश, दक्ष प्रजापतीने स्फटिकमाला, ब्रह्मदेवाने कमंडलू, सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपी देवाने खडक, तलवार व ढाल, क्षीरसागराने उज्ज्वल हार, नित्य निविचन राहणारी वस्त्रे, कुंडले, कंकणे, अर्धचंद्र नामक अलंकार, इतर दागिने दिले. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परुष, चिलखत, समुद्राने कमलहार, हिमालयाने सिंह, वान व रत्न, कुबेराने सतत भरणारे मध्यपात्र व शेषाने नागहार दिला. याप्रमाणे त्या देवीचा सन्मान देवीने केला. तेव्हा युद्धाला अधीर होऊन या तेजोमयी देवीने सर्व दिशांना भेदून टाकणारी गर्जना केली. त्यामुळे सर्व दिशा प्राणी प्रक्षुब्ध झाले आणि सर्वात पर्वत डळूमळू लागले. आता ही देवी युद्ध करून दैत्य संहार करून या कल्पनेने सर्व देवांनी देवीचा विजय असो असा सर्वात जय जयकार केला. तर भक्तीने नम्र झालेल्या ऋषींनी तिची स्तुती केली. तिकडे देवीच्या गर्जनेने बिचकलेल्या राक्षसांनी महिषासुराच्या अधिपती खाली देवीशी युद्ध आरंभले. चिशूर, चामर, युद्धग्र, महामुन, असलोमा, बालकल, परिवारात बिडाल इत्यादी राक्षस सेनापती, हजारो हत्ती, घोडे, रथ, कोटी कोटी राक्षसे सैन्य देवीशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता जे सुस्कारे सोडत होती. त्यामुळे अनेक गण योद्धा निर्माण होऊन देवीला युद्धात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले. देवीने केलेल्या प्रचंड अशा घंटानादानेच अनेक राक्षस मूर्छित पडले. त्रिशूल, गदा, शक्ती, तरवार, मुसळ, बाळ यांचा शत्रू सैन्यावर मारा केल्याने राक्षसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. काही जखमी होऊन रक्त ओंकात पडू लागले. इकडे देवीचे आव्हान जो सिंह तो राक्षस सैन्यात गर्जना करीत अरण्यातील वनवाण्याप्रमाणे संचार करू लागला. देवीने वध केल्यामुळे राक्षस सैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. रथ, हत्ती, घोडे छिन्न विछिन्न होऊन पसरले. गवत, लाकड यांचे प्रचंड ढिगाचा अग्नी ज्याप्रमाणे नाश करतो त्याप्रमाणे अंबिका देवीने राक्षस सैन्याचा क्षणातच नाश केला. तरी राक्षस सैन्यात डोके तुटले असतानाही रणावेश प्राप्त झाल्यामुळे राक्षसांचे काही कंबदे लढत होती. अध्याय 3. ऋषी म्हणाले, राक्षस सैन्याचा प्रचंड संहार करून चिशूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युद्ध करण्यास सरवला होता. पण देवीने त्यांचे धनुष्याने तोडून टाकले आणि त्यांचा रथ नष्ट केला. तेव्हा चिशूराने सर्व शक्ती एकवटून तरवरीचा वाद देवीचा बाहूवर केला, पण ती तरवरून मोडून पडली. चिशूराने शूल फेकला तेव्हा देवीने स्वतःच्या शूलाने त्याच्या शूलाचे तुकडे केले. मग चामर हा दैत्य पुढे आला. त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या फक्त हुंकाराने निस्तेज केले. देवीच्या सिंहाने गर्जना केली, आकाशात उडान केली. खाली येताना आपल्या पंजानेच त्यांचे चामराचे शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर देवीने उग्र महायुन, उग्रमुख, बिडाल, ददुर, दुर्मक राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले. देवीच्या गणावर तो चालून आला. शिंगे, खूर, शेपटी, सुस्कारा, तोंडाचा प्रहार अशा मुसंडीने देवसैन्याची त्याने दानादान केली. तथापि देवीने पाश टाकून त्या रेड्याला बांधले. तेव्हा त्याने प्रथम सिंह, नंतर खडगधारी पुरुष, त्यानंतर हत्ती रूपे भराभर धारण केली.
पुन्हा शेवटी रेड्याचे रूप धारण केले. धुमाकूळ सुरू केला. तो गर्जना करू लागला. मग देवीने मद्यप्राशन केले. युद्ध प्रसंगी योग्य अशा या मद्यप्राशनामुळे देवी अधिक क्रोधावृष्ट झाली. लाल लाल डोळे झाली. ती तेजोमयी देवी हसू लागली. अरे मूर्खा, तू खुशाल गर्जना कर, तुझा नाश जवळ आलेला आहे असे ती म्हणाली. तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पुन्हा लढू लागला. ते पाहताच देवीने राक्षसाचे शिर तरत व तलवारीने तोडले आणि देवांची बाजू राखली. त्याबरोबर हर्ष पाहून देवांनी जयघोष केला. उदय अस्तु हो अशी देवांनी प्रार्थना केली. अध्याय 4. मुनी म्हणाले, तो महापराक्रमी महिषासूर आणि त्यांचे सैन्य यांचा नाश झाल्याने सर्व देवांनी त्या रणचंडिकेची स्तुती केली. देव म्हणाले, सर्व देवगणांची संघटित शक्ती जिच्यात सामावली आहे व जिने हे जग व्यापले आहे तिला आम्ही वंदन करतो. हे देवी, तू जगाचे पालन करतेस व अशुभांचा व भयांचा नाश करतेस. पुण्यवतांच्या घरी तू लक्ष्मी, दुष्टात्म्याच्या घरी दारिद्र्य, ज्ञानजनांच्या हृदयात बुद्धी, सज्जनात श्रद्धा आणि तसेच कुलवंतांच्या घरात लज्जा अशा स्वरूपात तू असतेस. तुझ्या थोर पराक्रमाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. तू जगाचे मूळ कारण आहे. सर्व जग तुझ्या अंशरूपाने भरलेले आहे आणि परमात्मा तत्वाचे चिंतन करणाऱ्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तींची ब्रह्मविद्या तू आहेस. हे भगवती, तूच आहे. सर्व काही विष्णूच्या अंतःकरणातील लक्ष्मी आणि शंकराने अंगीकार केलेली गौरी तूच आहे. तू रागावलेल्या सर्व कुळ नष्ट करतेस, पण जग कल्याणाकरता तू प्रसन्न हो. दारिद्र्य, दुःख, भय यांचा नाश करण्यास तुझा वाचून दुसरं कोण समर्थ आहे. सर्वोपकारणी तू सदैव दयाळू आहे. तर आमच्यावर कृपा कर. आणि अस्तित्व प्रवृत्तीच्या राक्षसांना तू युद्धात मारलेस, त्यामुळे त्यांना सुद्धा स्वर्गवास मिळाला. म्हणजे तू युद्धामध्ये पराजित होणार आहे. या शत्रूविषयी सुद्धा तुझी बुद्धी चांगली असते. चित्तात कृपा, स्मरणांगणात निष्ठुरपणा असे विरुद्ध गुण केवळ तुझ्यातच एक मात्र आहे. तर तू आम्हाला मदत कर. असे हे त्वय चित्त, कृपा, स्मरणनिष्ठुरताच दुष्टा ततय देवी वरद भुवनत्रय पी असे देवीला म्हणून. हे देवी, शूल खडक तलवार घेऊन आमचे रक्षण कर. घंटानादाने व धनुष्याने टनत्काराचे आमचे रक्षण कर. हे चंडाकी, तुझ्या हातातील शूलाने, भाल्याने पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, शूल, गदा इत्यांची जी काही शस्त्रे तुझ्यात शोभत आहे त्या सर्वांना तू आमचे सर्व बाजूने रक्षण कर. याप्रमाणे स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली. वरदान मागा असे म्हणाली. तेव्हा देवीने विनंती केली, हे महेश्वरी, आम्ही तुझे स्मरण केले आहे किंवा न केले आहे तरी देखील तू आमच्या मोठ्या विपत्ती संकटे नाहीशे कर आणि तुझे नित्य स्तवन करणाऱ्याला प्रत्येकाला समृद्धी, सुख, शांती, पैसा, अडका, बरकती दे. असे म्हणून देवी गुप्त झाली. पण शुंभ निशुंभ दैत्यांना मारण्यासाठी ती पुन्हा म्हणाला, सेनापती धूम्रलोचना, ज्या त्या उर्मट आणि गर्विष्ठ स्त्रीला तिचे केस धरून फरफडत माझ्याकडे घेऊन ये आणि तिचे रक्षण करणाऱ्या व देव, गंधर्व या यक्ष यांच्या सैन्याचा नाश कर. अर्थात सेनापती धूम्रलोचन गर्जना करीत देवीकडे 60,000 सैन्य घेऊन गेले. त्यांनी पुन्हा दैत्यराजाची आज्ञा सांगितली. देवी म्हणाली, तू मला नेऊ शकतोस, पण तुझ्याजवळ सैन्य आहे. मी तुझे काय करू बरे? परिपाट्य करणार. हे ऐकताच धूम्रलोचन देवीकडे धावला आणि पण देवीने नुसता हुंकार करताच त्या दैत्याचे भस्म झाले. देवीने 2 राक्षसांच्या सैन्यावर बाण आणि कुरडई शक्ती यांचा बडीमार केला. थरथर करणारी आया ज्याची या देवीच्या सिंहाने तर अतिभयंकर गर्जना करून राक्षसावर हल्ला चढवला. त्या क्रोधाविष्ट केसरीने राक्षसांना ठार मारले. आपले सैन्य व धूम्रलोचन सेनापती नष्ट झाले. हे ऐकून चंड व मुंड नावाच्या आपल्या प्रचंड राक्षसांना शुंभ म्हणाला, देवीला परत फडट घेऊन या किंवा तिला शस्त्रांनी जर्जर करा. तिच्या सिंहाला ठार मारा. तिला बांधून त्वरित बरोबर घेऊन या. मुनी म्हणाले. दैत्यराजाची याप्रमाणे आज्ञा झाल्यावर चंड म्हणाला. अध्याय 7. चंड म्हणाला, हिमालयाकडे आपल्या प्रचंड सैन्यासह निघाले. गिरी शिखरावर विराजमान झालेली देवी त्यांना दिसली. ती किंचित हसतच होती. लगेच चंड मुंड हे आपल्या राक्षस सैन्यासह देवीला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याबरोबर अंबिका कुद्ध झाली आणि तिने स्वतःपासून प्रचंड उग्र स्वरूपीचे देवी निर्माण केले आणि तिचे नाव काली. राक्षसाच्या मस्तकाची माळ तिने गळ्यात घातली आणि वाघाचे कातडेस म्हणून सर्व अंगावर पांघरले लाल जीभ बाहेर काढून ती गर्जना करू लागली. शत्रूच्या सैन्यात शिरून राक्षसांना ती भक्षण करू लागली. सर्व रथ, घोडे, योद्ध, हत्ती यांना उचलून स्वतःच्या जबाड्यात टाकू लागली. राक्षसाचे अश्रे व शस्त्रे दाताखाली धरून चूर्ण करू लागली. तेव्हा चंडदेवी राक्षस देवीच्या अंगावर धावला. मुंडाने युद्ध सुरू केले व त्या क्षणी देवी भयानक हसली. तिने भयंकर गर्जना केली. चंडाचे केस हाताने धरून त्यांचे मस्तक तिने छेदून टाकले. मुंड राक्षसाच्या तलवारीने वध केला. तेव्हा सर्व राक्षस सैन्य भयाने सैरावैरा पळत सुटले. नंतर चंडमुंडांची मस्तके हातात धरून ती काली अंबिकेकडे आली व म्हणाली, आता युद्धात तू शुंभ निशुंभांना ठार कर. मी चंडमुंड या 2 पशूंना ठार मारले. तेव्हा चंडिका कालीला म्हणाली,
चंडमुंडाची मस्तके हातात धरून तू आलास म्हणून तुला चामुंडा हे नाव पडले. चामुंडा म्हणून लोक तुझे पूजन करतील. यस्मात चंडच मुंडच गृहे हातात तम उपागता चामुंडा इति तथा लोक्यात ख्याता देवी भविष्यासी. इथे 7वा अध्याय समाप्त झालाय. अध्याय 8वा. मुनी म्हणाले, चंडमुंडाचा वध झालेला पाहून शुंभ व ससैन्य देवीशी युद्ध करण्यास निघाले. ते पाहून चंडिका देवीने आपल्या धनुष्याचा टनत्कार केला. चारी दिशा त्या आवाजाने दणाणल्या. हातातली घंटेचा प्रचंड नाद तिने केला. तिला साथ देणारी काली गर्जना करू लागली. सिंहही दश दिशा भरून टाकणारी गर्जना करू लागली. तेव्हा राक्षस सैन्याने देवीला वेढा घातला आणि लगेच सर्व देवांपासून विविध शक्ती देवता निर्माण होऊन देवीच्या सारथ्याने आल्या. ब्रह्मदेवापासून ब्राह्मणी, शंकरापासून माहेश्वरी, मोरावर बसलेली कौमारी, गरुडावर बसलेली वैष्णवी, श्री विष्णू वाराही, नृसिंहाची नारसी, इंद्रापासून ऐंद्री अशा देवता निर्माण केल्या झाल्या. हे पाहून शंकर चंडिकेस म्हणाले, माझ्या मन प्रसन्नतेसाठी सर्व राक्षसांना तू लगेच ठार मारून टाक. तेव्हा चंडिकेच्या शरीरातून अतिशय भयंकर आणि उग्र अशा अपराजिता नावाची शक्ती निर्माण झाली. ती शंकरांना म्हणाली, माझे दूत होऊन तुम्ही त्या राक्षसांना माझा निरोप सांगा की इंद्राला त्याचे राज्य द्यावे, स्वतःचा जीव वाचवावा म्हणून परत जावे. हेच तिचे श्री शंकर तिचे दूत झाले आणि तिला म्हणाले, शिवदूती असे म्हणता. शंकरांनी तिचा निरोप सांगितला, पण ते राक्षस संतापून युद्ध करू लागले. तेव्हा देवीस त्यांच्याशी युद्ध करून शत्रूंचा नाश करायला लागले. तेव्हा शूल प्रहाराने लढू लागले. ब्राह्मणीने सर्व शत्रूंवर कमंडुलेतील पाणी शिंपडून त्यांचा पराक्रम व तेज नष्ट केले. माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने, कोमारी शक्तीने, ऐंद्री ब्रज प्रहार करून, वाराही मुखाने, दाडेने, नारसिंह नखांनी राक्षसाचा वध करू लागला. शिवदूतीच्या प्रचंड गर्जनेने राक्षस सैन्य घाबरून पळू लागले. हा अनर्थ पाचत राक्षसातील बलाढ्य रक्तबीज नावाचा राक्षस पुढे येऊन लढू लागला. त्याला होणाऱ्या जखमातून रक्तांचे थेंब पृथ्वीवर पडू लागले. त्या प्रत्येक थेंब गणिक एक एक राक्षस पुन्हा निर्माण होऊ लागले आणि राक्षसाचे सैन्य वाढू लागले. तेव्हा हा प्रकार थांबवण्यासाठी चंडिका कालीला म्हणाली, हे चामुंडे, तू आपले मुख प्रचंड पसरून रक्तबीजाचे खाली पडणारे रक्त प्राशन कर व राक्षसाचे बीजच गिळून टाक, म्हणजे रक्तबीज राक्षस नष्ट होईल. कालीने तसे केले. तेव्हा रक्तबीज अशक्त झाला. त्यानंतर कौशकी देवीने केलेल्या शस्त्र प्रहाराने तो रक्तहीन होऊन मरण पडला आणि तेव्हा सर्व देवांनी हर्षयुक्त देवीने देवाचा जय जयकार केला. तेव्हा अध्याय 9वा. तेव्हा मुनी म्हणाले, रणगणावर रक्तबीज या पराक्रमी राक्षसवीराचा व अनेक राक्षसाचा साथ झालेला पाहून शुंभ व निशुंभ अत्यंत रागवले. दोघी क्रोधाने ससैन्य देवी सैन्यावर हल्ला करण्यास गेले. ब्राह्मणी आणि मातृदेवतांशी ते युद्ध करू लागले. नंतर चंडिकेशी युद्धाचा प्रसंग आला. निशुंभाने सोडलेल्या शक्ती व शूल यांचे निराकरण देवीने केले, परंतु गदा, परशु अशा शस्त्राचे तिने तुकडे तुकडे केले व त्या राक्षसाला बाणांनी घायाळ केले. शुंभ निशुंभ मूर्छित पडला. तेव्हा त्यांनी त्यांचा भाऊ शुंभ पडला आणि तेव्हा देवीने प्रचंड घंटानाद, शंखानाद करून राक्षसाचा तेजोभंग केला. सिंहानेही गर्जना करून राक्षस सैन्यातील हत्तींना घाबरवले. शुंभाला शूल प्रहार करून देवीने मूर्छित केले. तेवढ्यात शुंभ निशुंभ शुद्धीवर आला. तत्काळ त्याच्यावर शूल प्रहार करून त्याने तिला ठारच केले. राहिलेल्या राक्षस सैन्याचा नाश ब्रह्माणी, काली, शिवदूती, ऐंद्री व वैष्णवी या देवींनी केला. काही राक्षस भयानेच मेले, काही पळून गेले. उरलेले राक्षस शियाने, कालीने, शिवदूतीने भक्षण केले. अध्याय 9वा समाप्त झाला. अध्याय 10वा. मुनी म्हणाले, निशुंभाचा वध झालेला पाहून शुंभ चिडला. तू अनेकाच्या साह्याने लढत आहे, तुझे एकटीच सामर्थ्य नाही असे तो दुर्गा देवीला आव्हान देत म्हणाला. तेव्हा, अरे मूर्खा, मी एकटीच या जगात शक्तिरूप आहे. तुला दिसणाऱ्या अनेक देवता माझ्यातूनच निर्माण झाल्या, पण त्या माझ्यातच प्रवेश करीत आहे असे देवी म्हणाली. त्या क्षणी सर्व ब्रह्माणी आदी देवता तिच्यात विलीन झाले. अंबिका एकटीच रणभूमीवर राहिली. आता युद्धासाठी ती एकटीच उभी आहे, तरी तू युद्धवर कर असे अंबिकेने शुंभास म्हणतास पुन्हा घनघोर युद्धास प्रारंभ झाला. बाणाचा वर्षा, भयंकर अश्रे, तीक्ष्णे आयुध असे प्रथम शास्त्राने युद्ध झाले, पण शुंभ पूर्ण निशुंभ झाला, निराधार झाला. त्याने आकाशात उडान केले. चंडिका लगेच तेथे गेली आणि त्याचे बायुद्ध झाले. चंडिकेने शुंभाला उंच उचलून गरगर फिरवले व पृथ्वीवर फेकले. नंतर त्याच्यावर शूल प्रहार करून त्याचे हृदय विदीर्ण करून त्याला तिने ठार केले. दुष्ट राक्षसांचा वध झाला. सगळीकडे शुंभ वारे वाहू लागले. शांतता झाली. प्रसन्न पवित्र वातावरण पसरले. जग हर्षभरित झाले. देव मुदित आनंदित झाले. अध्याय 10वा समाप्त झाला. अध्याय 11वा. मुनी म्हणाले, संकटमुक्त झालेल्या देवांनी चंडिकेची अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली. ते म्हणाले, शरणागतीची पीडा दूर करणाऱ्या देवी प्रसन्न हो. चराचरात भरून राहिलेल्या विश्वेश्वरी, तू पराक्रमी आहे. सकळ विद्या तुझ्या स्वरूप आहे.
सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल वस्तूतील मांगल्य रूपी देवी हे कल्याणदायिनी, सर्व मनोवंचित पूर्ण करणारी देवी, सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी, शरणागताचे रक्षण करणारे त्रिनयनी गौरी नारायणी तुला आमचा नमस्कार असो. प्रणताना प्रसिद्धतम देवी विश्ववर्ती हारिणी त्रैलोक्यवासिनी विद्य लोकांना वरदा भवम विश्वपेडा नष्ट करणाऱ्या देवी, भक्तीने विनम्र झाल्याने तू प्रसन्न हो. त्रैलोक्यातील राहणारे सर्व तुझी स्तुती करतात, त्यांना तू वरदायक हो, त्यांच्या सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण कर. या प्रकारे स्तुती ऐकून देवीने म्हटले, देवगणांनो इच्छित वर मागा, जगाला उपकार असा वर मी तुम्हाला देईन. तेव्हा देव म्हणाले, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वा कार्य अस्मद वैरी विनाशनम. म्हणजे ह्याचा अर्थ आहे, हे विश्वाच्या देवत सर्व बाधा दुःख शमन कर, आमच्या शत्रूंचा नाश कर, हेच तुझे कार्य आहे. तेव्हा देवीने म्हटले, तथास्तु, तसेच होईल. वैवस्त मन्वंतराच्या 28व्या युगात मी यशोदा व नंद यांच्या घरी गोकुळात जन्म घेईन, राक्षस संहार करीन, त्यावेळी विंध्य पर्वतावर राहीन, त्यानंतर वैपरीच दानवाचा वध करीन, मी पुन्हा अवतार घेईन, त्यावेळी मला रक्तदंतिका या नावाने पडेल आणि पुढे 100 वर्षाच्या अनावृष्टीमुळे पृथ्वीचे ऋषी माझे स्मरण करतील. त्यानंतर मी 100 डोळ्यांनी कृपा करीन, तताक्षी शताक्षी नावाने मग तेव्हा माझे ओळखेल. पुन्हा वृष्ट होईपर्यंत देहापासून निर्माण झाल्याने प्राणरक्षक शांकांनी बाजांनी सर्व जगाचे पोषण करीन आणि मला त्यावेळी शाकंभरी असे म्हणतील. त्यानंतर दुर्गम राक्षसांचा वध केल्यामुळे दुर्गा देवी नावाने मी प्रसिद्ध पावेल. तदनंतर भीम भयानक असे रूप धारण करून मी हिमालयातील ऋषींच्या रक्षणासाठी राक्षसांना भक्षण करेन, म्हणून लोक मला भीमा म्हणतील. असंख्य भ्रमर समुदायात्मक ब्राह्मर रूप धारण करून मी अरुण नामाच्या राक्षसाला ठार करीन, तेव्हा मला भामरी म्हणतील. त्याप्रमाणे मी वेळोवेळी तुमच्या इच्छेने राक्षसांचा संहार करेन. इथे 12वा अध्याय समाप्त झालाय. 11वा अध्याय समाप्त झालाय. अध्याय 12वा. मुनी म्हणाले, देवी पुढे म्हणाली, माझे महात्मे अष्टमी नवमी चतुर्दशी या तिथींना श्रवण जे जे करतील त्यांचे दोष नाहीसे करील, त्यांचे सर्व पापांचा नाश होईल आणि त्यांचे 7 जन्माचे पापे नष्ट होतील आणि त्यांच्यावरची जी पण आपत्ती संकटे मृत्यूगंड आहेत ती कोसो दूर राहतील, ते जवळच येणार नाही आणि त्यांना आपत्ती दारिद्र्य यांचा त्रास सुद्धा होणार नाही. हे माझे महात्मे नित्य एकाग्र मनाने पठन करावे व श्रवण करणाऱ्याला जे जेथे महात्मे पठन चालत आहे तिथे जर ते थांबतील आणि ऐकतील तर त्यांना या पूर्ण 9 दिवसाच्या पूर्ण पारण्याची पूर्ण फळाची मी साक्षात 9 दिवस विराजमान असते. प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या घरी हे कथन श्रवण करत असतील त्यांच्या घरात मी धनधान्याचा भंडार भरून जाईल असे माता देवीने स्वतः सांगितले आहे. आणि जेथे हे महात्मे पठन चालत आहे, या करत आहे, या ऐकत आहे, जे माझे हे महात्मे वाचले जातात, ज्या श्रवण केले जाते, तिथे मी नित्य राहते. अश्विन महिन्यात नवरात्रामध्ये माझी महापूजा करून त्यावेळी हे महात्मे रोज जो पठन करेल या श्रवण करणाऱ्यास मी कुठल्याही पीडा होऊ देणार नाही. सर्व बाधा विनुमृत्यू धनधान्य समन्वितन मनुष्य मत प्रसोदने भविष्यांती न संशया. तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व पिढ्यांपासून मुक्त होऊन त्याला धनधान्याची समृद्धी लाभेल, यात मुळी शंका नाही. सर्व प्रकारच्या संकटात माझे हे महात्मे श्रवण करावे, त्यामुळे माझे वाईट स्वप्नाचा नाश होईल, वाईट स्वप्नाचे पडताळे शुभ होतील. हवालदिल झालेल्या मतभेद झालेल्या समाजात महात्मे ऐकणाऱ्याला श्रवण करणाऱ्याला मी त्यांच्या सर्व प्रकारांची सर्व इच्छा पूर्ण करेल. सर्व प्रकारांच्या संकटात हे माझे देवी महात्मे स्मरण करतात. मनुष्य संकट मुक्त होईल, भूत पिशाचांपासून मुक्त होईल, शत्रू नाश पावतील. याप्रमाणे महात्मे कथन श्रवण करणाऱ्याला वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला देवी खूप अशुभ आशीर्वाद देईल, त्याच्या पाठोपाठी राहील आणि त्यांचा वरद असतं देवीचा हात राहील. अशी देवी म्हणून देवी गुप्त झाली. म्हणून म्हणाले, हे राजा, याप्रमाणे देवी वारंवार अवतार घेत आहे, जगाचे परिपालन करते, विश्व तिचे उत्पन्न करते, त्यातीलच लोकांना मोहित सुद्धा तीच करते. तिच्याकडे याचना करून ती विज्ञान समृद्धी या गोष्टी संतुष्ट करून अंतकरणाने देते. महादेवी महाकाली महामारी स्वरूपाने तिने सर्व ब्रह्मांड व्यापले. प्रलयकाली तीच लोकांची संहार करणारी महामारी होती. स्वतः जन्मरहित असून सृष्टीचे तीच उत्पन्न करते. सनातन नित्य असे तिचे स्वरूप असल्यामुळे जगाचे संरक्षण करणारी तीच आहे. अबुद्ध काळी मानवाच्या घरात संपत्तीची वाढ करणारी लक्ष्मी देवता तीच आहे. जो कोणी हा अध्याय ऐकतो तिच्या घरी लक्ष्मीची भरभराटी राहते आणि त्यांच्या घरी लक्ष्मी सतत नांदते. विपितकाली संपत्तीचा नाश करणारी दारिद्र्य स्वरूप सुद्धा तीच आहे. ज्यांचे दारिद्र्य खूप काही आहे, त्यांच्या घरात धनाची पैशांची कमतरता आहे, तर हे श्रवण केल्याने सुद्धा त्याचे दारिद्र्य तीच नाहीशी करते. अध्याय 12वा समाप्त झाला. अध्याय 13वा. अशा प्रकारे देवी महात्मे सांगून मेधा ऋषी म्हणाले,
हे सुरत राजा, देवीची माया आता तुला कळली असेच म्हणून त्या परमेश्वराला तू शरण जा. ह्या देवीकडून हवेश्य तू. यापूर्वी अनेक विचारी लोक मोहित झाले आहे, होताही असतात, पुढे सर्वजण मोहित पडतील, म्हणून तिला शरण जाणे योग्य आहे. तीच आराधना केली तर मानवाला ऐक सुखे प्राप्त होता, स्वर्ग मोक्ष तीच प्रदान करते. मार्कंडेय ऋषी म्हणाले, मेधा मुनीस नमस्कार केले आणि श्री देवीचा नमस्कार करून सुरत राजा समाधिवेश नदीवर तपस्या करण्यासाठी गेले. देवी श्री सुक्ताचा जप करीत ते दोघे तपस्या करू लागले. नदी तीरावर देवीची मातेची मूर्ती तयार करून त्यांनी आराधना केली. सुरत राजा समाधिवेश यांनी 3 वर्ष तपस्या करून देवीची कृपा संपादन केली. राजाला त्यांचे वैभव मिळाले आणि मोक्ष देणारी ज्ञानहीन प्राप्ती झाली. तो सुरत राजा स्वार्णिक म्हणून प्रसिद्ध झाला. समाधिवेशाला अध्यात्म ज्ञान त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळाले. देवी महात्म्य समाप्त झालेले. इथे 13वे अध्याय उदय असतो. तर हे असे राहिले 13 अध्याय देवी महात्म्याचे. छोटे देवी पुराण मी तुम्हाला सांगत होती की देवी पुराण माझ्याकडे आहे, तर हे छोटे महात्मे मी तुम्हाला त्याच्यातले संक्षिप्त सांगितले. जो कोणी हे ऐकेल, त्रिकाळ ऐकेल, तर त्याच्या संकटाचा खरोखरच नाश होईल आणि या 9 दिवसाचे नवरात्रीचे पुण्यफळाची प्राप्ती त्याला होऊन जाईल. तर अशी देवी महात्मे वाचणाऱ्यांसाठी, ऐकणाऱ्यांसाठी, वाचकांनी मनशांतीसाठी रोज हे सप्तशतीचे देवी पुराण, देवी महात्म्याचे रोज पाठ वाचावे आणि 108 वेळा देवीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 108 वेळा जाप रोज करावा किंवा हा मंत्र 9 वेळा तरी म्हणावा. ओम ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, ओम ऐं ह्रीं 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 क्लीं चामुंडाय उच्चै नमः. तर तुम्हाला हे 13 अध्याय आणि 9 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः असा मंत्र म्हणून दिलाय, म्हणजे तुम्हाला पूर्ण फळाची प्राप्ती होईल. प्रत्येक अध्यायानंतर तुम्हाला जप जर करणं शक्य असेल तर नक्की करा, नाही तर पूर्ण 13 अध्याय वाचल्यानंतर तुम्ही देवीचा 108 वेळा जप नक्की करायचा. तर अशा या 13व्या अध्यायानंतर तुम्हाला 108 वेळा देवीचा जप करायचा. ज्यांना हा मंत्र येणार नाही त्यांनी ओम श्रीम सुद्धा हा मंत्र म्हटला या तरी जपला तरी पण चालेल. श्रद्धापूर्वक 3 मिनिटं सुद्धा जप केला तरी पण चालेल. जगदंबे जगदंबे असाही जप केला तरी पण चालेल. निष्ठावंतांना 3 वर्षात चांगले होते आणि चांगला अनुभव येतो आणि धीर धरा म्हणजे समाधान मिळेल. संकटाच्या वेळी श्रद्धा ढळू देऊ नये ही प्रार्थना आहे. देवी करता नैवेद्य कोणते व केव्हा करतात, तर तिथीप्रमाणे वाराप्रमाणे असे भाग पाडून आपल्या प्रश्नांचे उत्तर देता येईल. वार परत्व रविवारी पायास खीर, सोमवारी दूध, मंगळवारी केळी, बुधवारी ताजे लोणी, गुरुवारी साखर, शुक्रवारी पांढरी साखर आणि गाईचे तूप अर्थात असे ग्रंथात म्हटले आहे. तर गुळ सुद्धा तुम्ही ठेवला, देवीला नैवेद्य दिलं तरी सुद्धा चालेल. आणि प्रतिपदा गाईचे तूप, द्वितीयाला साखर, तृतीयाला दूध, चतुर्थीला लाडू किंवा अनारसे, पंचमीला केळी, षष्टीला मध, सप्तमीला गुळ, अष्टमीला नारळ आणि नवमीला लाया या साळीच्या लाह्या, दशमीला काळे तीळ, एकादशीला दही, द्वादशीला पोहे, त्रयोदशीला चणे, चतुर्दशीला सातीचे पीठ आणि पौर्णिमाला खीर. तर असे तुम्ही देवीला नैवेद्य सुद्धा देऊ शकतात. तर मित्रांनो, हे राहिले तुम्हाला सर्व 13 अध्यायाची मी तुम्हाला माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की